उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर जाणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवार भेट घेण्याची शक्यता। मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज दिल्ली दौऱ्यावर केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत बैठक घेणार। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत अद्याप अधिसूचना नाही। मुंबईतील दादरमध्ये पालिका निवडणुकीआधी आमदार महेश सावंत आणि समाधान सरवणकरांमध्ये सामना। फुलमंडीतील बॅनर काढल्यानं समाधान सरवणकरांचा संताप। हप्ते घेणाऱ्या आमदारांचा ऐकून कारवाई का करता, सरवणकरांनी विचारला जाब। फुल मार्केटच्या कमिटीमध्ये राजकीय बॅनर लावू नका हे पहिलेच सांगितलं होतं। लोकांनी घरी बसवल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। महेश सावंत यांची सरवणकरांवर जोरदार टीका। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबियांची फडणवीसांशी चर्चा। आमदार सुरेश धसे उपस्थित। महाराष्ट्रात गुन्हेगारांना माफी नाही, आरोपींना सोडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। मी राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल होत असताना मुंडेंचं वक्तव्य। आरोपी बिनभाड्याच्या खोलीत राहिले पाहिजेत, नातेवाईक मित्रमंडळींनाही भेटता कामा नये। आरोपीची पूर्णपणे तेरे नाम सारखी अवस्था झाली पाहिजे। सरपंच परिषदेत सुरेश धस यांचा हल्लाबोल। बीड प्रकरणातील आरोपींना नातेवाईकांसह कुणीही भेटता कामा नये। आका असो किंवा आकाचा बाका असो, कोणालाही सुट्टी नाही। सरपंच परिषदेच्या आंदोलनात सुरेश धस यांचा इशारा। योग्य वेळी उत्तर देणार भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलू शकत नाही, त्याबाबत निर्णय त्यांचे पक्षप्रमुख आणि फडणवीस घेतील। संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। नैतिकतेच्या आधारावर सरकारने निर्णय घ्यावा। सुरेश धस सोळंके मुंडेंचा राजीनामा मागतायत, तरीही राजीनामा का घेत नाही याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं, सुळेंचं वक्तव्य। बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार हतबल महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाहीत। अंजली धमानी यांची धनंजय मुंडेंवर टीका। बीडमधील हत्येचा तपास हा धूळफेक, सुरेश धस बोलतात मात्र वरून दट्ट्या मिळाल्या की माघार घेतात। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। धनंजय देशमुखांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका घेतली मागे। तपासावर समाधानी असल्यानं निर्णय। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची याचिकेतून केली होती मागणी। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली? देशमुखांचा सवाल। धनंजय देशमुखांच्या फोननंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे। धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप। भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा खरंच तपास होईल का? संजय राऊतांचा सवाल। राऊतांकडून वाल्मिक कराडचा फोटो ट्विट। एकाच फोटोत कराडसोबत दिसतात फडणवीस, अजितदादा आणि शिंदे। माझ्यापेक्षा मोठा अभ्यास असणाऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही। एसआयटी लावण्यासाठी पहिलं पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिलं। नागपूरमध्येही माझं मत स्पष्ट केलं। सुरेश धस यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडेंचं उत्तर। मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। विभागांसोबत स्थानिक कार्यालयांनाही 100 दिवसांचं टार्गेट। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना। आठवड्यातील 3 दिवस मुंबईत थांबा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना। लोकांच्या कामासाठी आठवड्यात किमान 3 दिवस मंत्रालयात भेटा। उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करण्याच्या सूचना। मनसेने मतं खाल्ल्यानं शिवसेनेचे 10 उमेदवार पडले। मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे, योगेश कदम यांचं वक्तव्य। विधानसभेत झालं ते विसरा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसे बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार।
मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली. पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा आरोप. युती 3 पक्षांच्या एकत्र विचाराने होते, त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोषी ठरवणं चुकीचं. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार. हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता. शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहणार. एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा निरर्थक. सूत्रांची माहिती. दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्या निरर्थक असल्याची सूत्रांची माहिती. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक. जनरल आरोप करू नका. नेमका घोळ कुठे झाला ते सांगा. निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले. निवडणूक आयोगानं जनतेत येऊन आमच्यासोबत चर्चा करावी. ईव्हीएम आणि बॅलेट बाजूला ठेवून मतदान घ्या. निवडणूक आयोगाने कॉम्प्रोमाइज आयोग म्हणून निवडणुकीत काम केलं. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून निवडणूक आयोगाच्या तक्रारी संदर्भात याचिका दाखल. निवडणुकांचा पुनर्विचार होण्यासह पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. वन नेशन वन इलेक्शनबाबत दिल्लीत आज संयुक्त संसदीय समितीची बैठक. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह अनिल देसाई उपस्थित राहण्याची शक्यता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात क्राईम ब्रांचच्या तपासावर झेशान सिद्दीकी असमाधानी. झेशान सिद्दीकी या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महायुतीला बदनाम करण्याचं काम. लाडकी बहीण योजनेवरील टीकेवरून शिवेंद्रराजे भोसलेंचं प्रत्युत्तर. मोठ्या पक्षाला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे. बच्चू कडू यांच्या मोर्चातून महादेव जानकरांचा निशाणा. आम्ही दोघंही फकीर, ही तर फक्त सुरुवात. जानकरांचा इशारा. अमरावतीत आंदोलन. महादेव जानकर गाढवावर बसून आंदोलनात सहभागी. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, मेंढपाळांना योग्य मानसन्मान द्यावा. महादेव जानकरांची प्रतिक्रिया. शेतकरी हिंदू नाहीत का? सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवत नाही? शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास अधिक तीव्र आंदोलन करणार. बच्चू कडूंचा इशारा. राजन साळवी शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागतच. साळवी सोबत आले तर अजून ताकद वाढेल. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे अजितदादा गटाच्या वाटेवर. हंबर्डेंनी अजित पवारांची मुंबईत घेतली भेट. 18 तारखेला संभाजीनगरात प्रवेश होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपत जोरदार इनकमिंग. संभाजीनगरमध्ये आरपीआयच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश. पुण्यात भाजपचा ठाकरे गटाला धक्का. 5 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माधव पावळे, माजी आमदार अविनाश घाटेंसह भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील दादा गटात. राज्यात 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य. पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आढावा बैठक. भूसंपादन प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडून एमआयडीसीला निर्देश. देशाचं राष्ट्रगीत जनगण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे. गोधाधामचे मठाधिपती रामगिरी महाराजांचं विधान. टागोरांनी पंचम जॉर्ज यांची स्तुती करताना जनगण मन गायलं. रामगिरी महाराजांचं विधान. कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे. मेझोनाईट खडा खरेदीवर जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक. नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार. वादग्रस्त आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली. अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव. कोर्ट दिलासा देणार का याकडे लक्ष. पुण्यात तरुणीवर कोयता हल्ला. अतिरक्तस्रावामुळे तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू. हल्लेखोर कृष्णा कनोजा याला अटक. तिच्याच कंपनीतील सहकारी असल्याची माहिती. रायगडमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर. 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 तारखेला मतमोजणी. अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचा दिल्लीत आपला पाठिंबा. दिल्लीत अखिलेश यादवांची काँग्रेसला साथ नाही. राज्यातील वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रधान सचिव असतील तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त. बोरबीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देणार. माजी खासदार सुभाष भामरेंची शेतकऱ्यांना ग्वाही.
HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्टवर. आरोग्य विभागाकडून एसओपी तयार. सोलापुरात ह्युमन मेटान्युमो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार. डॉक्टर संजीव ठाकूर यांची माहिती. बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालय सज्ज. HMPV विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन. नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. स्वतंत्र 20 बेडचा कक्ष तयार. रुग्णांच्या तपासणी संदर्भातही प्रशासनाकडून उपाययोजना. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात काही काळापासून पक्षाला गळती. नंदुरबार जिल्ह्यात शिवशाही बसची तपासणी केली जाणार. शिवशाही बसच्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात पीक विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. नंदुरबारमधील शहादा नगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधी रस्त्याचं काम 100% पूर्ण झाल्याचा मनसेचा दावा. धुळ्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगातील पतंग बाजारात दाखल. तर कॉटन मांजाही बाजारात विक्रीसाठी दाखल. धुळ्यात कोट्यावधी रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत. 1 लाखाच्या पुढे कर थकीत असल्यास कारवाईचा इशारा. धुळे जिल्ह्यातील 1395 लाडक्या लेकींना 79 लाखाचा लाभ थेट खात्यात जमा. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी अजय फडो यांची माहिती. पुण्यातील स्वारगेट पोलिसांकडून बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक. गुप्त माहितीच्या आधारे गुलटेकरी परिसरातून आरोपी ताब्यात. बदलापूरमध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात. तरुण वर्गात अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा उद्देश. वारकरी बांधवांचा मोठ्या संख्येनं प्रतिसाद. मनोज जरांगेंवर एका तरुणाने युट्यूबवर आक्षेपार्ह कमेंट केल्यानं अहिल्यानगरमध्ये मराठा समाज आक्रमक. तरुणावर कारवाई करण्याची मराठा समाजाची मागणी. मोर्चात मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित. पुण्यातील शिक्रापूर चाकण मार्गावर अपघातात बापासह 2 चिमुकल्यांच्या मृत्यूचं प्रकरण. पिंपळे जगताप ग्रामस्थांनी मार्ग रोखला. अभिनेता सलमान खानच्या वांद्रेमधील घराची सुरक्षा वाढवली. पडगा आयसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयकडून 3रं आरोपपत्र दाखल. तिबेटच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपात 95 लोकांचा मृत्यू. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर सुरू. केंद्रीय पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते उद्घाटन. बंगळुरूच्या येलाहंका एअरफोर्स स्टेशनवर एरो इंडिया 2025 प्रदर्शन पार पडणार. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वता नेनी हरीश यांची सेंटर फॉर UN पीस कीपिंगला भेट. ओडिशामध्ये 8 ते 10 जानेवारी दरम्यान 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचं आयोजन. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओडिशा दौऱ्यावर. जयशंकर यांची कोणार्कमधील सूर्यमंदिराला भेट. इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही भारत पोल लॉन्च. पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सीबीआयच्या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते सीबीआयच्या 35 अधिकाऱ्यांना पोलीस पदक प्रदान. विशेष सेवा आणि तपासातील उत्कृष्टतेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडसाठी संरक्षण दलाचे जवान सज्ज. कर्तव्य पथावर संरक्षण दलाच्या जवानांची परेड तालीम सुरू.